जर 18 वर्षापासून पुढे केलं ना, तर डोळ्यांचे विकारच उत्पन्न होत नाही, असं होतं. बरं का? त्रिफळा सगळ्यांना माहिती आहे, है ना? त्याच्यात काय-काय आहे? हिरडा, बेहडा आणि आवळा. तर 18 वर्षापासून जर रोज रात्री झोपताना 1 ते 2 ग्रॅम त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा तूप आणि 1 चमचा मधासोबत जर घेतलं ना, तर डोळ्यांचे विकारच होत नाही. त्रिफळा काय आहे? एक तर रसायन आहे. त्यांनी पोट पण साफ होतं. म्हणजे त्यांनी एजिंग प्रोसेस आपोआप स्लो डाऊन होते. तर इतर ऑर्गन्स पण आपले यंग राहतात, है ना? वयस्थापन होतं त्यांनी. तर म्हणून त्रिफळा चूर्ण घ्यायला पाहिजे, है ना? सगळ्यांनी 18 वर्षानंतर. ठीक आहे? कतक बी माहिती आहे का? निर्मळीचं बी? आपल्या डोळ्यातलं लेन्स आहे ना, तसं ते दिसतं. तर कतक बीला काय करायचं? डिस्टिल्ड वॉटरमध्ये उगाळायचं आणि त्याचं अंजन करायचं. तर आठवड्यातनं एकदा दोनदा जरी असं अंजन केलं ना, तर वयानुसार जे मोतीबिंदू होतं ना, मोतीबिंदू होतो, तो आपण खूप प्रोलॉंग करू शकतो किंवा फर्स्ट स्टेजचा जर कॅटरॅक्ट असेल ना, तर तो पूर्ण त्यांनी जातो. इतका चांगला इफेक्ट याचा येतो आणि चष्मा लागत नाही. हे याचा खूप चांगला हे आहे. है ना? यष्टी, ज्येष्ठमध सगळ्यांना माहिती आहे. यष्टी हे नेत्र सांगितलेलं आहे आयुर्वेदात. हायपर टेन्शनमुळे जो डोळ्यांवर वाईट परिणाम येतो ना, तो यष्टी आणि त्रिफळा चूर्ण एकत्र घेतल्यामुळे तो होत नाही. तुम्ही बघा की हायपर टेन्शन खूप वर्ष जर राहिलं तर पुढे जाऊन त्या लोकांना डोळ्यांचे आजार होतात किंवा डायबिटिक पेशंट असले तर पुढे जाऊन डायबिटिक रेटिनोपॅथी होते. तर हे सगळं आपण त्रिफळा आणि यष्टी चूर्ण घेतल्याने टाळू शकतो. रसायनासारखं हे रोज घ्यायचं फक्त, है ना? नित्य घेणं महत्वाचं असतं. है की नाही?